मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्ही बघितलं असेल की आता मोर्चा सांगली येथे सुरू आहे आणि त्यानंतर सुद्धा भरपूर जिल्ह्याकडून पत्र निघत आहे की ज्यांचे प्रशिक्षण संपलेले आहे त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे। आणि हेच नाही तर काही ठिकाणचे तर असे आहे की काही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन कार्यमुक्त केलेले आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की जर आम्हाला कार्यमुक्त केलेला आहे आणि मोर्चामध्ये जर विद्यार्थ्यांच्या साईडनं जर कोणता निर्णय आला तर आम्ही त्यामध्ये लागू असणार का, म्हणजे तो निर्णय आम्हाला लागू असणार का। तर यामध्ये विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे की युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सरकारकडून जोही निर्णय येईल, तुमचा कार्यकाळ संपला असेल तरी किंवा कार्यकाळ संपायचा असेल तरी तो जो निर्णय असेल तो सर्व विद्यार्थ्यांना लागू असणार आहे। तर बघू शकता 10/2/2025 ला एक परिपत्रक निघालेलं आहे। हे परिपत्रक आहे लातूर जिल्हा आणि सर्व ज्याही आस्थापना आहे त्या आस्थापनेसाठी हे परिपत्रक निघालं आहे। तर यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात येत असल्याच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही आणि इथे जो संदर्भ दिलेला आहे हा जो GR आला होता त्या GR बद्दलचा संदर्भ आहे। तर यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे आपण बघणार आहे। तर बघू शकता उपरोक्त संदर्भीय विषयांवे सादर करण्यात येते की संदर्भ 1 अन्वये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सुरू करण्यात आलेली होती। तर त्यामध्ये जो 4.3 नुसार सदर कार्य प्रशिक्षण कालावधी 6 महिने असेल। सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना त्या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल। त्यानंतर भाग 4.4 नुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल आणि भाग 4.15 नुसार एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेण्यात येईल अशाबद्दल सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात रुजू झालेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या 6 महिन्यांचा कालावधी आता संपुष्टात आला आहे, येण्यास सुरुवात झाली आहे। म्हणजे काही विद्यार्थ्यांचा कालावधी संपलेला तर काही विद्यार्थ्यांचा कालावधी संपण्यात येणार आहे अशाबद्दल यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा कालावधी संपुष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणातून मुक्त करण्यात यावे। तसेच ज्या प्रशिक्षणार्थींचा कालावधी संपुष्टात आला आहे अशा प्रशिक्षणार्थींना उमेदवारांना जेही युवा कार्य प्रशिक्षण योजनेची साईट होती म्हणजे पोर्टल होतं त्यावरून यूजर ID आणि पासवर्ड टाकून अनुभव प्रमाणपत्र नुसार आपल्या स्तरावरून देण्याची कार्यवाही करण्यात यावी। तसेच या योजनेतील प्रशिक्षणार्थी उमेदवारांना वाटप केलेल्या प्रमाणपत्र वाटपाचे अभिलेख जतन करून ठेवण्यात यावे ही विनंती। तर बघू शकता काही विद्यार्थ्यांचा कालावधी संपलेला तर काही विद्यार्थ्यांचा कालावधी संपायचा आहे म्हणजे संपुष्टात आलेला आहे। तर त्यांना परिपत्रक द्या म्हणजे जेही प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र द्या आणि त्यांचा कालावधी संपवा अशाबद्दल पत्र काढणे सुरू आहे। आणि एकीकडे विद्यार्थी कालावधी वाढीसाठी मोर्चा काढत आहे, निवेदन देत आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांनी हार मानायची नाही आहे। जोपर्यंत सरकार जेही आपले निवेदन आहे हे मान्य करत नाही तोपर्यंत विद्यार्थी ज्यांचा कालावधी संपलेला असेल किंवा कालावधी संपायचा असेल त्यांनी लढायचं आहे। कारण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सांगलीवरून मोर्चाचे आयोजन सुरू आहे आणि आज मोर्चा सुरू आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जर आता विद्यार्थ्यांनी यामध्ये जर साथ दिली आणि जर सरकारने विद्यार्थ्यांच्या साईडने निर्णय दिला किंवा ज्याही विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण झाले आणि त्यांना जर या योजनेमार्फत जर फायदा होत असेल, कोणाला जॉब मिळत असेल तर हे विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी यासाठी लढा। जर यामध्ये जर फायदा होत असेल तर हा फायदा तुम्हालाच होणार आहे कारण सरकार अशा प्रकारे संपूर्ण आस्थापनांना लेटर देत आहे। आणि हे सुद्धा तुम्ही बघितलं आहे की काही विद्यार्थ्यांना तर प्रमाणपत्र देऊन त्यांचा कालावधी संपवलेला आहे असे विद्यार्थी सुद्धा तुम्ही बघितले असेल किंवा तुमच्या ग्रुपमध्ये सुद्धा असू शकतात। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये ही एक इम्पॉर्टंट अपडेट होती। यानंतर जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।